त्याला सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आज आपला शेवटचा दिवस आहे पिरामिड चिकित्सा पुस्तकाचा. उद्या परवा सुट्टी आहे. तर आपल्याला आता पाण्याचं बघायचे. पाण्याला मी सांगितले तुम्हाला पिरामिड पाणी तयार करण्याची पद्धत. तर पिरॅमिडच्या विद्युत चुंबकीय ऊर्जा सदृश्य प्रभावनाने पाण्यातील कोणीतरी लिंक टाका ग्रुपवर. लिंक टाकायची राहिली आज. पिरॅमिडच्या विद्युत चुंबकीय ऊर्जा सदृश्य प्रभावनाने पाण्यातील आयनामध्ये व कणांमध्ये विलक्षण ऊर्जा प्रसारण क्षमता वाढते. त्यामुळे हे पाणी प्रजोत्पादक अंगांना सशक्त करते. त्यांची कार्यक्षमता वाढवते. गर्भार स्त्रियांनाही हे पाणी प्यायला प्रत्यवाय नाही, अपाय नाही. सुलभ व सुसह्य गर्भधारण काळ वा गर्भाची सुयोग्य वाढ जशी संभवते तशीच सुखद सुखरूप प्रसूतीही संभवते. बघा, हे महत्वाचं आहे. मला माहिती नव्हतं की गर्भाची सुद्धा सुखद, कारण वाढ पण छान होणार आणि शरीरातलं सगळंच चांगलं राहणार. त्यामुळे सुखरूप, म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही, नॉर्मल डिलिव्हरीला मदत करत असेल पिरॅमिड पाणी. काल मी एक डिस्कशन ग्रुपवर हिमालयन साधूंचा, कोणते त्यांचं नाव, व्हिडिओ टाकलाय पिरॅमिड बद्दलचा. तर ते 12 तत्व म्हणतात. ते म्हणतात की 5 तत्व नाही, 12 तत्व कसा खेचतो ते त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर ते तुम्ही बघा. खूप छान आहे व्हिडिओ. तो पूर्णच व्हिडिओ छान आहे, पण काही ना समजायला अवघड जाईल थोडाफार, म्हणून मग मी ते मिनिट टाकलेत किती मिनिटापासून पिरॅमिडचं हे होतंय. तर त्याच्यामध्ये पिरॅमिड पाणी तयार करण्याची पद्धत. प्यायचे पाणी कोणत्याही भांड्यात घेऊन त्यावर पिरॅमिड प्रारूप मॉडेल वा यंत्र ठेवा. पिरॅमिडची टोके उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम राहतील असे ठेवावे. बघा, आता आपण पिरॅमिड कसंही ठेवतो बरं का, ते बघताना लक्षात घ्या. आपण हा पिरॅमिड ठेवताना दिशा बघून ठेवला पाहिजे ना. तर ही जी टोक आहेत, ही ही टोक, पिरॅमिडची टोके उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम राहतील असे ते ठेवावे. का एक काम करू शकता तुम्ही, पिरॅमिड जरा फिरवून ऊर्जा बघू शकता आणि जिथे जास्त ऊर्जा आहे तशी तुम्ही ठेवू शकता. एक पेंडुलम आता शिकणार आहोत, डाउजिंग शिकणार आहोत. पेंडुलम आला पाहिजे, लक्षात घ्या. ते पेंडुलम कसा धरायचा किंवा कसं त्याचं न्यूट्रल करायचंय, हे सगळं शिकावं लागतं. ते पेंडुलम डाउजिंग मध्ये शिकलात की मग त्याचा वापर तुम्ही करायला योग्य पद्धतीने शिकणार आहात. पाण्याच्या भांड्यावर हवे तर, कारण आधीची ऊर्जा पण काढून टाकली पाहिजे त्याच्यामधली. मला तर काय झालंय काय कळतच नाही. मी कशाच्याही ऊर्जा बघतीये ना 2 दिवस, प्रचंड म्हणजे प्रचंड ऊर्जा आहेत. तुम्ही बघितलं ते विदाऊट काही सुद्धा बेडवर बघितलं, पण ती काहीच नाही. टेबलवर मी जेव्हा, माझा तो जो टेबल आहे, त्या टेबलवर पण मी जेव्हा बघते एवढी सगळ्याचीच जास्त ऊर्जा येते. काय झालंय मला कळतच नाही. एकदम दन 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 पाळण्यासारखा फिरतोय तो. गार 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 गार. असंच चाललंय 2 दिवस. पाण्याच्या भांड्यांवर हवे तर पातळ पांढरे कापड बांधून त्यावर पिरॅमिड ठेवावे. पातळ कापड ठेवूनही तुम्ही ठेवू शकता. जनरली आपण स्टीलचं भांड वगैरे ठेवतो, त्याच्याऐवजी पातळ कापड ठेवावे. मी तर डायरेक्ट ठेवते. माझं हंडा पण आहे स्टीलचा, त्याच्यावरही ठेवायचं झालं तरी स्वयंपाकाला वापरताना मी हंड्यावर ठेवून टाकते. अधून मधून तो बरोबर माझ्या हंड्यावर बसतो तो. खाली काही ताटली बिटली ठेवावी लागत नाही. भांडे कुठेही ठेवता येते. 3 ते 6 तास पिरॅमिड पाण्यावर ठेवून पाणी प्रभावित करता येते. नंतर हे पाणी बाटलीत वा कॅनमध्ये तर नाही, प्लास्टिकमध्ये भरून उपयोग नाहीये. आपण सगळ्या ऊर्जा बघितल्यात पाण्याच्या. पिरॅमिडची पण ऊर्जा तुम्हाला दाखवली, कॉपरच्या भांड्यातली दाखवली, स्टीलच्या भांड्यातली दाखवली. हे सगळे प्रयोग आपले झालेले आहेत.
सिल्वरच्या भांड्यातली दाखवली आहे. नंतर हे पाणी बाटलीत आणि इवन शिळ्या पाण्याची पण दाखवलेली आहे. आपण जनरली पाणी ओतून देत नाही, ते पाणी ओतून दिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी. पूर्वी बघा कशी पद्धत होती, आदल्या दिवशीचं पाणी वापरायचं नाही, फार सगळं माहिती होतं पूर्वीच्या लोकांना. आपण तसंच ते पाणी वापरतो बरेच जण. बागेला घातलं पाहिजे ना पाणी ते, वाया तर नाहीच घालून दिलं पाहिजे. नंतर हे पाणी बाटलीत कॅनमध्ये भरून ठेवून हवे तसे पिता वापरता येते. काही संशोधक हे 7 दिवस पाण्यावर पिरॅमिड ठेवून मग ते पाणी वापरावे असे पण म्हणतात. पण आपल्या उष्णकटिबंधीय देशात 2-3 तासातही पाणी प्रभावित होते. थंड प्रदेशात जास्त वेळ लागू शकतो. पिरॅमिड पाणी माणसाप्रमाणे वनस्पती, झाडे, पशु, पक्षी, प्राणी या सर्वांना उपयोगी आहे. पिरामिडनी मिळणारे हे सर्व फायदे आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवावे व नित्याच्या काही त्रासातून मुक्त व्हावे याकरता पिरामिडचा वापर करून बघायला काहीच हरकत नाही. घरच्या घरी पिरामिड कृती त्यांनी दिलेली आहे. काही पिरॅमिडचा नुसता बाह्य आराखडा स्ट्रक्चर लाकडी काड्या, बांबू, लोखंडी व अॅल्युमिनियमच्या सळ्या वापरून तयार केल्या आणि त्याखाली बसून व निजून घेतला तरी पिरॅमिड ऊर्जेचा प्रभाव जाणवतो. म्हणजे नुसत्या खराट्याच्या काड्यांनी जरी बांधला आपण तरी त्याचा, नुसते 4 काड्या घेऊन त्या अँगलमध्ये बांधल्या तरी इफेक्ट व्हायला लागतो. कारण त्या अँगलमुळे तर सगळं होतंय ना. अशा पिरॅमिडमध्ये 1 बाय 3 उंचीवर, 1/3 उंचीवर कात्र्या, सुऱ्या, चाकू सारखी हत्यारे व अवजारे ठेवली तरी तीही धारदार होतात. हा चमत्कारच होय. तर 10 फुटी पिरॅमिड तयार केला, त्याच्यात त्यांनी हे सगळं चेक केलेलं आहे. पिरॅमिडचा हा पीडा वेदना निवारक गुण लक्षात घेऊन आम्ही पिरॅमिड हे पिडामिट असे म्हणतो. ते किती सार्थ आहे हे प्रयोगानुभवानेच आपण ठरवू शकता. म्हणून तर आपण घेतला पाहिजे ना अनुभव. आपल्या जवळ जो घरातला पिरॅमिड आहे, जनरली कुठल्या केंद्रातून वगैरे आणताना लक्षात घ्या पिरॅमिडच्या 4 बाजू अँगल. चेन्नई जवळ निर्मित पिरॅमिड नटराज मंदिर पिरॅमिड युक्त श्री सरस्वती व लक्ष्मी यंत्र. हे बघा, आपण सरस्वती अशी काढतो की नाही पूजेला, आता यात पिरॅमिडच येत असं लेखक म्हणतायत बघा. सरस्वती आपण काढतो, 7 ठिपक्यांची रांगोळी मी काढते दसऱ्याला नेहमी. मी बाकी कुठली पूजा विजा करत नाही, पण ही दसऱ्याची करते बरं का. दसऱ्याची पुस्तकांची करते, कारण विद्या विद्या ज्ञान दान आपलं काम आहे, ज्ञानाचं दान. म्हणून मग तेवढी होते पूजा माझी. तर ही सरस्वती 7 ठिपक्यांची काढते, त्यात पिरॅमिड आहेत बघा. सगळं तुम्ही पिरॅमिड जर बघितलं, लक्षात आलं नसेल पिरॅमिड कसा, तर खालचा बघा बघा, खालच्या लक्षात येईल. हा सगळे पिरॅमिड होतात तिथे बघा. म्हणजे सरस्वती म्हणजे सुद्धा पिरॅमिडच आहे. पिरॅमिड युक्त श्री सरस्वती व लक्ष्मी यंत्र. आध्यात्मिक केंद्र अमेरिका. आध्यात्मिक केंद्र दाखवलंय अमेरिकेचं, ते पिरॅमिडच आहे. ओशोनचे खूप पूर्वीपासून ध्यान मंदिर पिरॅमिड मध्येच आहेत. पिरॅमिड व रंगशास्त्र. जीवन हे बहुरंगी आहे, सर्वांस माहीत आहेच. तर निसर्गातील जल, तुषार, प्रकाश किरणांच्या परावर्तनात दिसणाऱ्या इंद्रधनुष्यातून त्याला प्रकाश किरणातील सप्तवर्णपटाची सौंदर्यात्मक जाणीव दिली. तर एकोहम बहुश्याम, एकातच अनेकात्वाचा साक्षात्कार करवणारा हा सूर्य. सूर्यात माहिती आहे आता आपल्याला कसे किरण, अलीकडे तर कसे बदल झाले ते पण मी तुम्हाला दाखवलं, सांगितलं कसे बदल झाले. साध्या सूर्याकडे बघा उगवताना. तर त्यातूनच रंगशास्त्र आकारले. रंगाच्या उपयोगाने आपले वर्तमान ठाकठीक ठेवत भविष्याची व्यवस्थित आखणी त्याने सुरू केली. या विज्ञानर्षींनी प्रथम हे सिद्ध केले की प्रकाशाचा प्रवास दर सेकंदास 3 × 10⁻10 या गतीने होतो. तो आपणास भरपूर ऊर्जा देतो. या ऊर्जेत सप्तरंगाचा असलेला सहभाग विविध तरंगलहरींनी जाणवतो, कळतो. यांची तरंगलहरी लांबी
बघा, तरंग लहरी लांबी म्हणजे वेवलेंथ. वेव्हलेंथ किती काय दिली, प्रकाश ऊर्जेतून मिळणाऱ्या या रंग तरंग लहरी शरीराच्या त्वचा, डोळा आदी माध्यमातून प्रभाव ग्रहण करतात. त्यामुळे मानवी शरीराभोवती निरनिराळ्या रंगांचे कोश निर्माण होऊन त्याचे प्रभावलय तयार होते, जे सिद्ध साधकांना, योगी तपस्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता येते, तर वैज्ञानिकांना किरिलियन कॅमेऱ्याने पाहता येते. शरीराबाहेर जसे हे रंगवलय असते, तद्वत ते शरीराअंतर्गत अवयव, पेशी, रक्त, रक्तघटक, मर्मस्थाने यांच्या भोवतीही दिसते. रक्ताचा लाल रंग किंवा पेशीचा पित्ताचा पिवळा रंग किंवा शिरांचा निळसर दिसणारा रंग तर अगदी सामान्य अनुभवातून जाणवणारा रंग प्रत्यय आहे. थोडक्यात प्रत्येक वास्तुमात्र व प्राणीमात्र हा विविध रंगांचा समुच्चय आहे हे लक्षात घेता रंगशास्त्राची यथार्थता आपल्यालाही पटेल. तर आता त्याचा आणि पिरॅमिडचा संबंध दिलेला आहे. बरंच काय काय दिलेलं आहे. काळा व पांढरा हे वस्तुतः रंगच नव्हेत. काळ्या रंगाची जाणीव कशी होते? काळ्या रंगाचा पदार्थ वस्तूवर पांढरा प्रकाश झोत पडतो तेव्हा सर्व रंग शोषून घेतो, पण कुठल्याच रंगाचे परावर्तन करत नाही. त्यामुळे तो पदार्थ काळा दिसतो. जेव्हा पांढरा रंग पांढऱ्या पदार्थावर पडतो, पांढरा प्रकाश पांढऱ्या पदार्थावर पडतो, तेव्हा तो वर्णपटलातील कुठलाच रंग शोषून घेत नाही. उलट वर्णपटलातील सारेच रंग परावर्तित करतो. त्यामुळे तो पांढरा रंग दिसतो. पांढरे कपडे का घालतात बघा, काही ऍब्सॉर्ब होत नाही पांढऱ्या कपड्यांमध्ये. त्यामुळे पर्टिक्युलरली आपण ध्यानाला पांढऱ्या रंगाचं ड्रेस घालून, ओढणी घालून आपण बघितलंय इफेक्ट ध्यानामध्ये, किती सुंदर ध्यान होतं. आपला ऑनलाईन शिवसरोदय शास्त्रात बघितले आपण बघा. पांढरी ओढणी ध्यान करताना घालायची. रंगाची वैशिष्ट्ये, गुणवत्ता हे सगळ्या रंगांचं सगळं दिलेलं आहे. कलर वाईज रंग दिलाय. पंचमहाभूतांशी, शारीरिक वायू तत्वांशी रंगाचा कसा संबंध येतो ते दिलाय. भूमितत्व म्हणजे हिरवा म्हटलंय. हे सगळं पंचतत्वात आपण शिकणारच आहोत. शिवसरोदय शास्त्र भाग 4 आपण तत्वांवर घेणार आहोत. रक्तसंचार व रक्तदाब व्यवस्थेत संतुलन ठेवण्यासाठी बौद्धिक समस्या उत्तेजना काय काय रंगांचं दिलंय. आता रंगीत पिरॅमिडचा उपयोग दिलाय. क्रिस्टल पिरॅमिडचं सांगितलंय. बरचसं दिलेलं आहे. क्रिस्टल पिरॅमिड मध्ये असलेले शिशे, लेड उपायकारक ठरेल. याचा हे म्हणतात की क्रिस्टल पिरॅमिडचे काही साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे बघा, आम्ही जणवर एक आहे, मी नाही घेत तो कधी क्रिस्टल पिरॅमिड. मला कोणीतरी विचारलं ना, क्रिस्टल पिरॅमिड मध्ये काहीतरी त्यांनी ते थोडस सांगितलंय. सुमेरू यंत्र, काही लोकांकडे सुमेरू यंत्र आहे, म्हणजे 9 पिरॅमिड वरती तो परत मोठा पिरॅमिड, तो यंत्रच आहे एक. रंगरेषा, अंक संबंध, अंकांचा सुद्धा रंगाशी संबंध दिलाय बघा. एक म्हणजे सूर्य म्हणजे पिवळा, चंद्र म्हणजे नारंगी म्हटले. 9 आकड्याचे महत्व दिलेलं आहे. पिरॅमिड हे चमत्कार दाखवणारे साधन आहे हे लक्षात घेता आधी ऊर्जेच्या, परा ऊर्जेच्या स्वरूपाकडे लक्ष वेधते. बघा, प्रत्येक व्यक्ती व पदार्थाची रचना अणु समुच्चय स्वरूप असल्याने ते सारेच गणना करतात योग्य ठरतात. तर हे आकडे दिलेले आहेत. मी काही लोकांना सांगितले नाव बदला. श्रद्धा कदम मॅडम, सगळं कॅपिटल नाही करायचे. आपण नाव कुठलं कॅपिटल लिहितो, पहिलं अक्षर कॅपिटल असतं, ते तसं लिहा. नंबर वरनं आलेला आहे, कोणी नंबर शेवटी घातलाय. स्मिता पाटील. काही लोकांनी कल्पना, प्रत्येक इन्स्ट्रक्शन गोंधळ करणारी आहे सगळ्यांनाच. प्रत्येक इन्स्ट्रक्शन काय म्हटलं, कॅपिटल मध्ये लिहा म्हटलं का? नाव आपण कुठलं पहिलं अक्षर कॅपिटल मध्ये पाहिजे, आडनाव कॅपिटल पाहिजे. काल ओंकार ध्यानाला अर्चना मॅडम जरा बघा बरं का, ओंकार ध्यानाला कसे लोक जॉईन होतात, नंबर कुठेही असतो, ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना अधून मधून. कारण ओंकार ध्यानाला नवीन लोक आले, त्यांनी कसेही काल लिहिले होते नंबर.
नऊ आकड्यांचे महत्व. 1 ते 9 या मूळ अंकात सारे ज्ञान. आता बघा मी काय एवढं तुम्हाला सारखी सांगत असते. 1 ते 9 या मूळ अंकात सारे ज्ञान, विज्ञान, निसर्ग शक्तींना, पदार्थांना, व्यक्तींना समाविष्ट करण्याचा प्रयत्न प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी केला. साऱ्या सृष्टीच्या मुळाशी एकतत्व आहे हा सिद्धांत त्यांनी प्रतिपादित केला. या मुख्य अंकातील 9 आकडा परा ऊर्जेकडे नेतो. कारण 9 या संख्येच्या प्रत्येक गुणांची बेरीज 9 येते, जी एका आदिशक्तीच्या मूलस्थानी असलेल्या अपरिवर्तनीय स्थिर अवस्थेचा बोध करते. ही स्थिरावस्थाच साऱ्या सृष्टीचे सुसूत्र व्यवस्थित संचालन करताना नियमन करत असते. या आदिशक्तीतूनच उगम व त्यातच शेवटी विलय होत असतो. त्यामुळे 9 हा आकडा मंगलकारी प्रखर ऊर्जा शक्तीचा प्रतिनिधी मानला जातो. 9 आकड्याचा संबंध तर माणसाच्या गर्भावास पूर्ततेपासून म्हणजेच जन्मापासून निगडित आहे. 9 महिन्यांनी जन्मणाऱ्या बालकाला नवविधा भक्ती, शक्ती, युक्ती, भोक्ती कृतीने समृद्ध करून आदिशक्ती त्याला त्याचे नियोजित जीवन कार्य पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. आजचे वैज्ञानिकही मान बघितलं 9 आकड्याचं महत्व. आपण सुदर्शन पिरामिड पॅराडाईज हे जे नाव दिलेलं आहे ते 9 अंक येतो त्याचा. आता काल पाटी लावलीये, जरा रंग थोडासा आयडिया आली नाहीये. रंग एकदम लाल भडक झालाय, जो चॉकलेटी लालसर हवा होता. ठीक आहे, मिस्टर म्हटले पुढच्या वेळेला तो रंग बदलू. तर ती पाटी लागलीये आता. त्याला जवळ जवळ मी न्युमरॉलॉजिकल अनालिसिस करून नाव काढलंय प्रत्येकाचं. सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज. आधी तितिक्षा सेंटर म्हटलं होतं मी. तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सुखही तटस्थतेने भोगायचं, आनंदही तटस्थतेने भोगायचं. मी म्हटलं जाऊ दे, कशाला सुख दुःख हे पण नको आपल्याला. मग ते सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज. आणि मग ते 9 आकडा घेतलेला आहे. कारण मला जे काय कार्य करायचं होतं तेच मला त्या न्यूमरॉलॉजिकल नंबर मला त्या सेंटरचा हवा होता तसा. बघा आता हे सगळं वाचलं 9 आकडा. म्हणजे इतकं मी अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. माझी सही सुद्धा विहंगमसाठी मी बदलली माहिती. सहीला सुद्धा न्यूमरोलॉजिकल शैलजा मॅडम च्या ओळखीच्यातनच मी करून घेतलं. मी माझं पण केलं होतं. हे बाकीचे जे काही आहेत नाव ते माझे मी पण केले होते. पण माझ्या सहीचं मी त्यांच्याकडनं त्या न्यूमरोलॉजिकल कडनं करून तशी विहंगमची मी सही करते. प्रत्येक चेक देताना प्रत्येक काही गोष्ट त्याला लागतच ना सही, मग ती तशी करते. तर हे सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज सगळा मला जो इफेक्ट हवा होता तो 9 आकडा मी आणलाय. एवढंच नाही तर अँजल जो घेतलेला आहे पिरॅमिड मध्ये, हे बघा हा जो अँजल आहे ना, आता इथे दिसत नाहीये पूर्ण पण आपल्या पीपीटीवर दिसतो, तुम्हाला माहितीये. तो अँजल नंबर जो घेतलेला आहे तो सुद्धा 9 नंबरच घेतलेला आहे. आणि माझ्या भोवती जी ऊर्जा 2-3 दिवस मी बघतीये ते 9 अँजल 9 अँजल, आता कोणी माहिती नाही, मला आठवत पण नाही. तर हे सगळं बघायचंय मला. ऊर्जा आहे 2-3 दिवस खूप जास्त, म्हणून मी ध्यानाला बोलवले तर आज उलट कमीच झाले. मी म्हटलं तुमच्या ओळखीतल्या सगळ्यांना बोलवा, कोण येत नाहीये. काम केलेलं नाही दिसत तुम्ही. मग काय आपण दुसऱ्यांसाठी काम करतोय. कमी झालेत आज वाढायच्या ऐवजी. ध्यान नसतं, रेकॉर्डिंग असतं म्हणून येत नाहीत काही लोक, पण ध्यान महत्वाचं आहे ना. आणि ही ऊर्जा येतीये ना. ठीक आहे. थेअरी ऑफ मॅजिक नंबर्स मध्ये युरेनियम नंतर काही स्थिर जड तत्व सुपर हेवी एलिमेंट स्थिर असल्याचे म्हटले गेले आहे. अशा स्थिर एकतत्वाचा ॲटोमिक नंबर 135 मानला गेला आहे. या अंकाची बेरीजही 9 येते, जी आपल्या धारणेशी मिळती जुळती आहे, जी एका मूल तत्वाकडे संकेत करते. गायत्री मंत्राची सुद्धा 108 संख्या म्हणजे 9 आहे. सगळ्या ब्रह्मांडाचं रहस्य 9 मध्येच आहे. मंत्र आपण 108 वेळा म्हणतो. मंत्रांची ध्वनी कंपन संख्या
आता ओमचा जो काही आहे ना, ओमचा जो काही साऊंड आहे ना, त्याची जी वेवलेंग्थ आहे ना, ब्रह्मांडात सगळीकडे ती वेवलेंग्थ आहे. एक 2-3 दिवस पुस्तक वाचतीये मी मोठं, एकदम सॅक्रेड जॉमेट्रिकल शेप्सवर वाचतीये. त्याच्यात तर खूप अद्भुत स्फोटकं मला मिळालेली आहेत, अद्भुत रहस्य ब्रह्मांडातली. त्यातही त्यांनी ओंकाराचं म्हटलंय. ओंकाराची जी वेवलेंग्थ येते, किती आता माझ्या लक्षात नाही, ती वेवलेंथ सगळ्याच ब्रह्मांडातल्या गूढ ठिकाणाची सगळीकडे वेवलेंग्थ ती येते. जॉमेट्रिकल शेप्सवर वाचतीये, त्याच्यात जॉमेट्रिकल शेप्स म्हणजे मर्कबा, अद्भुत रहस्य आहे मर्कबाचं त्यात, अद्भुत. आणि आपण जे पिरॅमिड वॉलवर काढायचं ठरवलंय ना, तर ते सगळं फ्लावर ऑफ लाईफ वगैरे खूप छान. अम, ऊर्जा तर प्रचंड आहे, मी तुम्हाला सांगते. फ्लावर ऑफ लाईफ, ट्री ऑफ लाईफ, सीड ऑफ लाईफ, त्याच्यावर ते सगळं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाला वाचून माझ्या लक्षात आलं का आपल्याला काढायचे ते वॉलवर. तर हे मी काल तुम्हाला म्हटलं होतं, कन्फर्म करते. त्या जॉमेट्रीचं पूर्ण इजिप्तच्या खूप प्राचीन मंदिरांवर ते लेखकाला ते दिसले, त्याच्यात ते फोटोग्राफ्स आहेत. आणि त्या फोटोग्राफवर क्लिअर ते दिसत सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा ऊर्जा भरपूर येते त्या पानांची. पेंडुलमला दिसतच नाही, इतका गर 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 मोठा 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 फिरतोय. तर इतकं सुंदर आपल्याला ते काढायचे आहेत आता. आणि त्याच्यामध्ये खूप रहस्य आहेत. काही घेणार आहे मी आता येणाऱ्या कोर्समध्ये, बघू कसं काय जमतंय. कारण आपल्याला जॉमेट्रिकल शेप्स कडे जायचंय ना, मग इथूनच सुरुवात करता येईल. आणि हे इतके साधे सोपे शेप्स आहेत की आपण काढू शकतो, लगेच रांगोळ्यांमधनं काढू शकतो आणि घरात काढून ठेवू शकतो. जसं आता हे दिलंय श्रीयंत्र मला, त्याची ऊर्जा बघायची राहिली आहे. तर हे असं बघा, आहे पिरामिडच घेतलेत ना यात, आहेतच म्हणजे श्रीयंत्रात. तर हे आपल्याला सगळं हळूहळू सगळ्या शेप्सचं बघायचं, कारण ह्या शेप्सचे सगळे रहस्य उलगडत चाललेले आहेत. त्याच्या वेवलेंथ सुद्धा त्या फ्लॉवर ऑफ लाईफच्या, ज्या काही फ्लॉवर ऑफ लाईफ मध्येच सगळं येतं, कुठलेही शेप त्याच्यात पण येतात. तर हे सगळं 9 आकड्याचं खूप दिलं इथे, 2-3 पानं दिलेली आहेत. महर्षी व्यास रचित उपपुराणांची संख्या 18 येते. उपपुराण सुद्धा 18 आहेत, म्हणजे 9 आली. महाभारत अजरामर कृतीतील पर्वांची संख्या 18, श्लोक संख्या 18,000, जी पुन्हा 9 मध्ये येते. विष्णू व श्री शिव नामावली 108. मानवी जीवनाच्या धर्माचा प्राणाधार असलेली भगवद्गीता 18. हे बघा, इतकं तर माहिती नव्हतं मला 9 नंबर काढताना. मी साधं बघितलं, स्पिरिच्युअल वर्क आणि जे काही आहे आपलं पॅशन, सगळ्यांना त्यांची पॅशन कळणे, खोज कळणे, मी कोण, आत्म्या कोण, हे सगळं उद्दिष्ट ठेवून ते नाव पिरॅमिडचं ठेवलंय. हे तर बाकी काही माहिती नव्हतं. ते इथं केवढं 9 अंकाचं आहे बघा. ब्राह्मण मध्ये दशक खूप दिलंय 9 अंकाचं. सौंदर्य लहरी ग्रंथात स्त्री यंत्राचे वैशिष्ट्य सांगताना 4 श्रीकंठ व 5 शिवयुती युक्त असून 9, सगळं 9 आहे. त्यामुळे हे यंत्र संपूर्ण सुख संपादक, संपदादायक, ऐश्वर्यकारक, आनंददायक, कल्याणकारक परिस्थिती निर्माण करते. हे प्रथमतः निर्मित 9 यंत्र म्हणजे सुमेरू यंत्राचं दिलं, ज्यात 9 पिरॅमिड माझ्या घरात जे आहे ते 9 पिरॅमिड मध्ये वरनं एक मोठा पिरॅमिड आहे, म्हणजे मोठ्या पिरॅमिडच्या आतमध्ये 9 पिरॅमिड आहेत. त्याच्याबद्दल हे 9 आकड्याचं सगळं दिलेलं आहे. हेच घरात माझ्या 35-30-35 वर्ष आहे, 30 वर्षाचं आहेच आहे. सुमेरू यंत्र का व कसे. आता सुमेरू यंत्राचं पण दिलंय, तांबे आहे त्याच्यात, तांब्यांचे पिरॅमिड आहेत. गोल्ड प्लेटेड यंत्र सुद्धा खाली आहे त्याला. सुमेरू भरपूर दिले आता सुमेरूचं सुद्धा. त्याचे छोटे छोटे पिरॅमिड आहेत, त्या आकड्याचं दिलंय छोटे पिरॅमिडायझर. त्याच्यातले जे आहेत छोटे छोटे त्यांना पिरॅमिडायझर म्हटलंय. त्याचं पण दिलंय, हृदय धडधड स्पंदनामध्ये हृदयावर कपड्याने बांधून उपचार घ्यावा. छोटे जरी पिरॅमिड ठेवले तर आपण बांधू शकतो गुडघ्यावर वगैरे. त्याला मग काही आस्त वाटतं ते चिटकवायला खाली.
तसे पण पिरॅमिड बरेच निघालेत आपल्या सगळ्या उपचार यंत्रावर करताना. डोळे दुखणे, पाणी गळणे, दात दुखत असल्यास, मानसिक एकाग्रता, बौद्धिक वाढ यासाठी पिरॅमिडायझर डोक्याच्या मधोमध सहस्त्र चक्रावर बांधून फायदा मिळतो. 5 ते 25 मिनिटाचा कालावधी तो जप, तप, ध्यान करणाऱ्यांनीही या पद्धतीचे अनुसरण करावे. मूलाधार चक्राशी गुदद्वार व त्या जी काही खालची शिवणीची जागा आहे तिथे पिरॅमिडायझरची टोके स्पर्शतील असा वापर केल्यास कुंडलिनी जागरण होते. आत्मशक्ती संवर्धन संभाव्य आहे. लैंगिक दुर्बलताही दूर होते. गुदद्वारात कात्री पडणे, फिशर्स, मूळव्याध, मलावरोध आदी त्रासांमध्ये पिरॅमिडायझर वर सरळ बसणे लाभदायक ठरते. स्त्रियांच्या योनी भागातील प्रॉब्लेम मध्ये स्त्रियांच्या स्तनात ब्रामध्येही ठेवून उपचार करता येईल. पिरॅमिडायझर काळ्या फासळी खाली बांधून मधुमेहात, यकृतात सगळ्या जिथे जिथे रोग आहे तिथे तिथे ते पिरॅमिड छोटे मिळतात बघा स्टिकर्स सहित असलेले. निद्रा नाश विकारात उशी खाली यंत्र ठेवल्यास छान झोप येते. बौद्धिक विकार आता हे जरा टॅली करा आज सगळ्यांनी घ्या प्रश्न. ज्यांच्याकडे पिरॅमिड आहे त्यांनी झोप चांगली येते का येत नाही हे जरा बघा. कारण जास्त ऊर्जा असले की झोप येत नाही असं वाटतं. बौद्धिक विकार निवारक, मेंदू शक्ती संवर्धन, कमरेचे मानेचे दुखणे यात पिरॅमिडायझर त्या जागी सरळ उलटे. मला काय म्हणायचं पिरॅमिड पाणी करून पाणी चोळा बरं सरळ एखाद्या औषधी तेलयुक्त फरक पडणार आहे. कारण मानेवर आपण आता हा पिरॅमिड आहे समजा आपल्याकडे आणि आपल्याला आता हा पिरॅमिड ठेवता येत नाही. परत छोट्या पिरॅमिडच्या शोधात कुठं जायचं. त्याचं करून घ्या ना पाणी किंवा तेल ठेवा याच्यात. पाणी ठेवा आणि त्यांनी मालिश करा अशी अशी. समजा मान दुखतीये, कपाळ दुखतंय, डोकं दुखतंय करून बघा ना. पडणार आहे तो फरक कारण ऊर्जा आहे त्याच्यात. सगळ्या रोगांचं मूळ, सगळ्या शारीरिक दुःखाचं मूळ ऊर्जाच असते. मानसिक पण ऊर्जाच. ऊर्जा व्यवस्थित असेल तर काही होत नाही. कमी तरी होत. म्हणून ऊर्जा वाढवायची. ऊर्जा वाढवणारं एवढं मोठं घरात यंत्र आहे की. मग किती आपली ऊर्जा वाढली पाहिजे. मग पाणी ठेवून ते पाणी चोळायचं सगळीकडं. आपण थोडस काय करतो माहिती का आपल्यासाठी वेळ देत नाही. त्यामुळे असं सगळं होतं. दुखतं सगळं आपलं पण हे घरात असून आपण केलं पाहिजे. तुम्ही काय मी काय सगळ्यांनाच बोलते मी. पण माझं दुखणं काही जास्त फारसं नसतं त्यामुळं मी काही फंदात पडत नाही. आपलं ध्यानाला बसा, तिथे फोकस मारा, लाईट मारा. तुमचं एक 10-15 मिनिटात पेन्स थांबणार आहेत. हे पण करतो आपण. ओंकार सोडा, ओंकाराची पावर सोडा दुखण्यावर. आपण काय करतो दुखणं घेऊन बसतो. काल परवा प्रश्न विचारले ज्यांच्या हाताला मुंग्या येत आहेत काही पण तिथे सुद्धा प्रश्नांची उत्तर काही पण. प्रत्येक प्रश्नाला कन्फ्युजन आहेच आहे. यातूनच आपला अवेअरनेस दिसतो लक्षात घ्या. आपली चेतना वाढवायची आहे म्हणजे काय? या छोट्या गोष्टीतनं वाढवायची आहे. लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन बॅलन्स ठेवला तर अद्भुत चेतना वाढणार आहे. म्हणून तर राईट ब्रेनची कामं तुम्हाला दिलेली आहेत थोडी. लेफ्ट ब्रेन तर आपण रोज वापरतो. तर याच्यामध्ये प्रश्न असा होता की तुम्हाला व्हायब्रेशन्स येत आहेत का? तुम्हाला इलेक्ट्रिक करंट बसतायत का? ह्याच्यात कन्फ्युजन काय आहे ते लगेच ध्यानात काय होतं लिहिले बऱ्याच जणांनी. तसं करू नका ना. नीट अर्थ वाचा. तर नंतर सुद्धा मी क्लिअर केलं पण बघतच नाही कोणी. आधी मी सगळ्यांना सांगितलंय ग्रुपवर काही टाकायचं तर आधी बघा ते. ते वाचा ना काही चाललंय. परत आपण ती खाली चूक करायची किती लोकांनी परत तेच. तर याचा अर्थ बघा बोट असं 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 होतं. जनरली बोटांना हातांना सुरू झालेला आहे. किंवा असे 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 हात होतात. म्हणजे हाताचा सगळा नाही भाग होणार थोडाच होतो. समजा अंगठा उडतो. बघा ह्याला व्हायब्रेशन्स म्हणतात. थरथरणं. हे सगळं ऊर्जेमुळे होतंय. हे सगळं लाईट क्वेश्चन्स वाढायला लागलेले आहेत. हाडं बदलायला लागलेली आहेत. लक्षात घ्या. त्यामुळं होतंय. ऊर्जा खूप वाढतीये त्यामुळे व्हायब्रेशन्स आले त्यामुळे करंट बसतात. मला बऱ्याचदा करंट येतात बोटातनं. मग ते करंट म्हणजे अशी बघत राहते मी. असे येत आहेत ते करंट्स व्हायब्रेशन्स.
मुंग्या म्हणजे वात वाढलाय. आता वात वाढलाय त्यांनी रात्री झोपताना तूप ठेवा ना जवळ. एका डबीत ठेवा तूप. तूप सोडत चला. वात आहे तर तूप द्या बेंबी म्हणजे 72,000 नाड्यांना. तेल चोळासारखं मसाज घ्या. थंडीत आवर्जून मसाज घ्या. आपला आपला तरी करा. बघा आता आज माझी येणार आहे मसाज वाली. 8 दिवसात मी घेतेच एकदा. आम्हाला आमच्या आईने खूप सवय लावली लहानपणापासून. शैलजा मॅडम मला. आम्ही रेग्युलर मसाज घेत असतो. थंडीत तर तेल पाहिजेनच शरीराला. तर हे सुरू करा ज्यांना मुंग्या येतात त्यांनी. वाताची लक्षणं आहेत. आणि काल बघा हा गाऊन मी घातला. जे काही गुरुजींचं झालं तेव्हापासून आवर्जून कपाटातनं कलर टाळते. जो काही आपल्याला नाही घालायचा आहे आवर्जून कॉटनचे कपडे घालते. कपडे तर कमी केलेच आहेत. तर हा रंग वापरा आकाशी रंग. कारण आता माघ सुरू झालाय तर वायू तत्व प्रधान वायू दोष वाढलाय. किती 1-2 तारखेपासूनच माघ सुरू झाला ना ते बघा. पण लगेच इफेक्ट जाणवायला लागलेत. तर मग आता जे वायू तत्व वाढलंय बिघाड होतोय. तर ह्याला कोण कंट्रोल करणार? तर आकाश कंट्रोल करणार. आकाश रंगाचा चॉकलेटी कलर आहे. मग तो कुठं द्यायला सांगितलाय? जो ऍक्सिडेंट मध्ये गाडी ट्रॅव्हलिंगला सुद्धा तुम्ही वापरू शकता. वायू म्हणजे चंचलता. जे आपल्याजवळ म्हणजे माझ्याजवळ नाहीये बाबा चंचलता. मला नाही वाटत मी चंचल आहे. पण तुमच्यामधले बरेच जण खूप चंचल आहेत. कित्येक वर्ष काय काय करताय तुम्ही. पण ती चंचलता बदललेली नाहीये. चंचलता म्हणजे मनाचं सारखं काहीतरी 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 होतं. स्टेडीनेस नाहीये, फर्मनेस नाहीये. जास्त आपण फिरलो, वॉकिंग जरी जास्त केलं तर गुरुजींनी सांगितलंय वायुतत्व बिघडतंय. मग बाहेर जरी गेलो तरी हे बिघडतंय. कारण बाहेर तेच आहे ना सगळं. मग या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर त्याला बघा करंगळी, उजवा हात, उजव्या हाताची करंगळी आणि ही जी आहे इथे गोल एक काढू शकता किंवा खाली या 2 लाईन मध्ये गोल काढू शकता चॉकलेटी रंगाचा. दाबून बघायचं कुठला दुखतंय. वर दुखलं तर वर लावायचा. म्हणजे पित्ताशय, गॉल ब्लॅडर आणि लिव्हर, यकृत यांची ही 2 स्थानं आहेत. मग यकृत सुद्धा वायुतत्वाने बिघडतंय म्हणजे त्याच्यावर अंमल आहे. आणि गॉल ब्लॅडर तर हा स्पिरिच्युअल सुद्धा. गॉल ब्लॅडर मध्ये खूप स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. आपलं जे आता उत्क्रांती होत आहे, बदल जे व्हायला लागलेले ते गॉल ब्लॅडर मध्ये सुद्धा खूप होत आहेत. त्यामुळे तर डॉक्टर लोक गॉल ब्लॅडर काढायला लागलेत. काढायला लागलेत म्हणजे जास्त लोकांना तेही सांगतात खडे व्हायला लागल्यावर. तर हे आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं आकाश तत्व आपण घेऊ शकतो तिथे गॉल ब्लॅडरवर. आकाश तत्व हा, हे मी आपलं वर बोलू जायचं शकते लक्षण का? आहे ना. वरचं आहे ना बोलू ते शकते आकाश का तत्व. मॅडम? आपल्याला खाली पृथ्वी सोडायची आहे, जल सोडायचे. मग आकाश तत्वाला आपण शेवटी जाणारच आहोत. मग परम तत्व सुरू होणार आहेत. मग हे सगळी तत्व बदलली पाहिजेत आपली आपल्या परिवर्तनामध्ये. तर हे सगळं तुम्ही आकाश तत्व घेऊ शकता. काही दुखत असेल तरी फरक पडेल. कारण आता सध्या जे दुखणं होईल ते वायूनी होईल ना. आभाळ आलं की होतं बघा दुखणं. त्यावेळेला आपण ब्राऊन कलर लावू शकतो करंगळीच्या खाली. जिथे दुखतंय तिथे पहिला तर नाही तर दुसरं. तिथे दुखतंय तिथे. आणि जर कुठंच दुखत नसेल तर खाली लावा. हा बोला की मॅडम. बोला. हा, ते आता तुम्ही सांगत होता ना शैलजा चॉकलेटी मॅडम बोला. कलरचं. चॉकलेटी कलरचं जे सांगितलं. ध्यानाच्या आधी आपण बोलून घेऊ काय बोलायचं असेल तर. हा, परत तर पिरॅमिडचं पाणी हे सगळं आहे. शैलजा मॅडम बोला. हा, चॉकलेटी कलरचं जे तुम्ही आता सांगितलं ना, काल मी रात्री काय लावलं झालं झोपताना. आवाज नाही येते? नाही येते? येतोय? येतोय आवाज, येतोय तुमचा आवाज. येतोय ना? हा. तर ते चॉकलेटी कलर मी रात्री झोपताना यंत्र लावला. समकक्षता. हा, ग्रुपवर पण टाकलं मी आम्हाला ते. येत पिरॅमिड ह्या राहते ना, कविता मला दिल्यात नाही येत ऑथरनी. वाटतं. मस्त दिलंय बरं का. कभी कधी घाबरी जीव थोडा कसाही जरी धडपडे वा कशाने कधीही जरी घाम येई सुटे कंप देही त्वरे बांध यंत्रा तुवा मनगटासी कळांनी कधी देह व्याकुळ होई ठणकतात सांधे कुठे सूज येई
कुठे शिर उडते कुठे त्रास काही, पिरॅमिड यंत्रास बांधा स्थळाशी. कधी नाक चोंदे कधी शिंक त्रासी, कधी श्वास कोंडे गळा बंद होई, कधी घरघरे कफ, कधी हो प्रवाही त्वरे मनगटासी पिरॅमिड बांधी. अकस्मात बेशुद्ध होते कोणीही, मुकामार लागो कसाही कुठेही, कुठे खर्चटे मुरगळे अंग काही, तिथे त्वा पिरॅमिड यंत्रास बांधे. शिरी वा कपाळी ठणकते कधीही, कधी पोट कंबर दुखे खूप अशीही, कधी शूल गुडघ्यास वा पोटरीशी, पिरॅमिड बांधून होई पिडा मुक्त होई. कधी ताण कार्यात करतो असोशी, कधी अर्थ प्राप्तीत विक्षेप येती, त्वरे उत्तरेला पिरॅमिड लावी, तिजोरीत प्राप्ती सदोदित पायी. पिरॅमिडचे उपयोग तिजोरी वाढण्यासाठी सुद्धा आहेत. पिरॅमिड उपचार केंद्र, त्यांनी काही काही फोटो दिलेत. पाश्चिमात्य रेस्टॉरंट मधील पिरॅमिड, पिरॅमिड ऊर्जा प्रयोग दिलेले आहेत. रेकीचं रहस्य सांगितलंय. मंत्र व ध्वनी कंपनशास्त्र, प्रत्येक चक्राच्या हर्ट्झ दिल्यात, फ्रिक्वेन्सी. या सगळ्या आपण आपल्या पॉवरफुल चक्र ध्यानात वापरलेलेच आहेत. आपलं पॉवरफुल चक्र ध्यान यामध्ये हे सगळं मी तंत्र वापरलेली आहेत. ध्वनी तंत्र, संगीत, म्युझिक. म्युझिकचे इफेक्टनीच ऍक्च्युली कुंडलिनी ऍक्टिव्हेट आपल्या बऱ्याच जणांच्या झाल्या. देवी ध्यान, चक्र ध्यान, यात सगळे या थेरपीज मी वापरल्याच आहेत. रंगांच्या, मंत्रांच्या, बीजमंत्र वापरले, ती पण स्फोटक आहेत. परत फ्रिक्वेन्सी हर्ट्झ युक्त म्युझिक वापरलंय. शास्त्रीयता, रोग, मंत्र साधना व पिरॅमिड. मंत्राचे मेंदूचं जे काही फ्रिक्वेन्सी आहे त्याचं सुद्धा पिरॅमिड बरोबर त्यांनी काय काय सांगितलंय. सगळ्या चक्रांबद्दलच पण सांगितलेलं आहे. मंत्रांचे मारक, निवारक, काम्य असे भेदही सांगितले आहेत. मंत्राच्या शेवटी हम फट असे ध्वनी असल्यास ते मारक किंवा परिवर्तनकारक. सौर मंत्र, पौरुष मंत्र म्हणतात. मंत्राच्या शेवटी ठ, स्वाहा, स्वब्द ध्वनी असल्यास ते रोग निवारक, कष्ट निवारक मंत्र असतात. जे स्त्री रूपात्मक म्हणजे चांद्र मंत्र होत, त्या मंत्राच्या शेवटी नमहा असा नमनात्मक ध्वनी येतो, तो नपुसक म्हणजे निरुपद्रवी मंत्र असतो बघा. नमहा शेवटी असलेला निरुपद्रवी म्हणजे काही तुम्हाला हे होणार नाही. सगळं हे मंत्रांचं पण दिलेलं आहे. ज्ञानेंद्रिय मंत्र, कर्मेंद्रिय मंत्र, अंतकरण, हे आता तांदूळ ऊर्जित करणे. पिरॅमिड खाली तांदूळ ठेवले तर ते पण ऊर्जित होणार. बौद्धिक एकता आहे बघा, हे पिरॅमिड असे मिळतात बरं का अमेझॉनवर. पिरॅमिड जे आपण बसलो, बेडवर बसलो, झोपलो, त्याच्यासाठी ही पिरॅमिड वापरू शकतो. पण ते किती शास्त्र शुद्ध आहेत मला माहिती नाहीये. बरेच प्रयोग यात दिलेले आहेत. मशीनवर सुद्धा पिरॅमिड ठेवा. पेट्रोलवर, पेट्रोलवर जर ठेवलं तर पेट्रोल कमी लागतं. पेंडुलम डाउजिंग प्रयोग दिलाय. दिशांचं दिलंय. बघू आता हे मी काय काय. पिरॅमिड डाउजिंग मध्ये सुद्धा मी घेणार आहे ना 2 दिवस शेवटचे. मॅडम 3 दिवस घेणार आहे, शेवटचे 2 दिवस मी घेणार आहे. त्यावेळेला यातलं काही महत्वाचं असेल तर सांगेल. चक्रांचं काय दिलेलं आहे तेही शिवसुरोदयला आता 26ला होणारच आहे. चक्रांचे डिटेल्स, दिशांचं दिलेलं आहे भरपूर हे पुस्तक. सगळ्या दिशांचं दिलेलं आहे. आणि मग त्या दिशावाईज कसे पिरॅमिड जमिनीत वापरणे, वास्तू बांधताना घालणे. मी घातलेत बरं का आमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा हे यंत्र. हे सगळं केलेलं आहे. फ्लॅटमध्ये घालू शकता, फरशांखाली, किचन ओट्या अशा खाली. काल चॉकलेटी कलरने हाताच्या मुंग्या आश्चर्यकारक थांबल्या. धन्यवाद मॅडम. शैलजा मॅडमचा मेसेज आहे बघा. त्यांना काही म्यूट ते साऊंड मध्ये प्रॉब्लेम दिसतोय.
तर त्याच्यामध्ये काल आपल्या एक साधकांचं आलं होतं, आजारी आहेत त्या, आणि मी केली होती पंचतत्वाची किस्सा. मी म्हटलं आधी दवाखान्यात जा, थोडस सिरियस होते. आहेत का ते मॅडम? तर शैलजा मॅडमना पण त्यांचा मेसेज बघितला होता, म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही पण हा ब्राऊन कलर लावा. तर लगेच त्यांचं फरक पडलेला आहे. तर पंचतत्व सुद्धा ऍक्च्युअली, पंचतत्व घ्या, दुनियातला कुठलाही उपाय घ्या, सगळं आपल्या मानसिकतेवर आहे. आपण जर श्रद्धा न ठेवता लावलं तर काहीच नाही होणार आहे. तिथे सुद्धा चंचलता आहे, वन 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 वन, याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, काही होत नाही. माझा एक अनुभव आहे, तुम्हाला सांगते. आपण श्रद्धेने फेथनी केलं की लगेच इफेक्ट येतो, कारण सर्व क्रिएटरच आपण आहोत. त्यामुळे जे काही आपण करू, खूप मनपूर्वक श्रद्धेपूर्वक लावत चला, फरक पडणारच. तर हे पंचतत्वाला सुद्धा खूप लागू होतं. मॅडम नाही आहेत आज, आल्याच नाहीत आज, मुंग्या आल्याच नाहीत बघा मॅडमना. फार सुंदर. आणि क्रिस्टल्स पण घाला जवळ, अंगावर क्रिस्टल्सचा इफेक्ट तुम्हाला दाखवलेला आहे. क्रिस्टल्स घाला म्हणजे ऊर्जा चांगलीच राहील. ठीक आहे, चला ध्यानाला सुरुवात करू. चॅट बॉक्स मध्ये काय काय पडलेलं आहे? ठीक आहे. तर हा जो चॉकलेटी रंग सांगितलाय, तो कधीही ऍक्सिडेंटच्या वेळेला, कोणाला पॅरालिसिसचा अटॅक येतोय, कोणाला काय आहे, इमर्जन्सीच्या वेळेला नक्की तो चॉकलेटी कलर वापरा. एक स्केच पेन तो चॉकलेटी कलरचा पर्समध्ये राहू द्यात. प्रवासात तर फार उपयोगी पडणार आहे, कारण प्रवास म्हणजे वायूच घ्यायला जातो आपण, भटकायला जातो म्हणजे वायू तत्व बिघाड करतो. भले एसटीनी असू देत, भले कारनी असू देत. एक स्केच पेन पर्स मध्ये ठेवा, बसलो गाडीत की लावत चला, कारण वायू बॅलन्स होणार आहे ना. त्यामुळं इथे इथे गोल लावायचा किंवा इथे गोल लावायचा, वायू बॅलन्स होणार आहे. मग सेफर साईड होईल ना गाडीत बसल्यावर सुद्धा. ऍक्सिडेंट झाला रे झाला, कोणाला काही झालं की तो रंग लगेच लावा. खूप महत्वाचा आहे तो रंग, आकाश तत्व. चला ध्यान करूयात आता आपण. पाणी घ्या सगळ्यांनी, मी पण आणते पाणी. आज मी पाणी थोडंच पिलं, अर्धा ग्लास. ध्यान करायच्या आधी पाणी प्यायची सवय लावा, वर्टेक्स वॉटर करा. मी ग्लास घेऊन येते पाण्याचा. तर वर्टेक्स वॉटर जे आपण करतो, त्यात स्पायरल तयार होतो, वर्टेक्स तयार होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की जसं आपण संकल्पाला फोकस द्यायला लागलो, संकल्प करायला लागलो, नंतर बघितलं की संकल्पाचाच योग सुरू झालेला आहे. संकल्पाने डीएनए सुद्धा बदलत आहे. म्हणून ऊर्जेने आपल्याकडनं करून घेतलं ते सगळे टेक्निक, फोकस देऊन देऊन देऊन. आता शिवसर्वदेशास्त्रात सगळं डिटेल आपण शिकतोय त्याच्यातून. तिथे पण बरेच कन्फ्युजन आहेत. काय होतं, वह्या नोट्स वाचत नाही उघडून, आपण कंटाळा करतो. आणि ते संकल्प तर खूप महत्वाचं आहे. आता त्याच्याशिवाय सक्सेसच मिळणार नाहीये, या गोष्टी लक्षात घ्या. संकल्प पेरणीशिवाय. शास्त्र शुद्ध शिकवते तुम्हाला निसर्गातील शक्ती कशी वापरायची, कुठल्या वेळेला कुठली नाडी करायची. काही लोक नवऱ्यांबद्दल विचारत आहेत, तर नवऱ्यांना घेऊन यायचे, बसवायचे. ज्यांना हे नियम पाळायचे त्यांनी. तुम्ही सांगू नका नवऱ्यांना. तुम्ही सांगितलं तर यश येणार नाही, तुमचंही जाणार. तुम्हाला जे फळ मिळणार तेही जाणार आहे. कसं असतं माहिती का, काही गोष्टी निसर्गातल्या पाळाव्या लागतात. तर हे शिवसर्वोदय नॉलेज अतिशय उच्च आहे.
नवऱ्यांना घेऊन तिथे बसायचं आहे पिरामिडमध्ये, आणि मग त्यांना इफेक्ट येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, भाग दोन काही करायची गरज नाही. पुढचे भाग काही नवऱ्यांसाठी नाही तेवढे. ज्यांना आधी आध्यात्मिक उन्नती करायची, आध्यात्मिक नॉलेजची आवड आहे, त्यांनी करावेत भाग दोन तीन. पण बाकीच्या नवऱ्यांनी भाग एक महत्वाचा आहे त्यांना करायला. जे बिझनेस करतात त्यांना, ज्यांना अडी अडचणी आहेत, ज्यांना काही स्वतःच सुरू करायचंय, हे महत्वाचं आहे. ऍक्च्युली सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे ते. पण पुरुष लोक अलिप्त असतात. पण ज्यांना हे प्रॉब्लेम आहे त्यांना घेऊन या स्वतःहून. तर हे महत्वाचं. आणि ध्यानाचा एक प्रकारच आहे ना, श्वास बघून काही करणे म्हणजे. एक दोन तीन नियम जरी शिवसर्वोदयातले पाळले तरी खूप फरक पडतो. तर ह्या महत्वाच्या गोष्टी. आता वर्टेक्स वॉटर जे आहे पाण्याचं, तसंच झालंय ते. तुम्हाला सांगते मी, तुम्हाला म्हणायची हे स्पायरल जे घेतोय आपण पोटात घालतोय, त्याचं काही अद्भुत रहस्य आहे आपल्याला माहिती नाहीये, पण आहे. कारण थोडं 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 जसं हे आपण वर्टेक्सची सवय लावून घेतली, तस तसं ते स्पायरल थोडं 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 कळायला लागलं होतं. आणि मी म्हणायची तुम्हाला हे करतोय याचा अर्थ याच्यातून अद्भुत काहीतरी या स्पायरलचं महत्व आहे. आणि त्या पुस्तकात त्या स्पायरल बद्दल इतकं काय दिलंय तुम्हाला सांगू, की सगळ्या वैश्विक एनर्जीचाच तो स्पायरल आहे. आणि त्या स्पायरल मधनं काय काय मिळतं, हे जसं आपण आता 9 नंबरचं वाचलं ना, तसंच आहे. त्याही पेक्षा प्रचंड क्षमतेचा हा स्पायरल आहे. आता मला वाचायलाच एवढा वेळ नाही, खूप मोठं पुस्तक आहे ते. पण त्याच्यात ते पण अद्भुत रहस्य सगळं उलगडलं. कारण सॅक्रेड जॉमेट्रीचंच आहे ना ते. म्हणून मग आज व्हर्टेक्स वॉटर करायचंय. चला, तुम्ही करता का नाही माहिती नाही, तर म्हणून मी आज आवर्जून तुम्हाला आठवण करून देते. चला, व्हर्टेक्स वॉटर करून घेऊ. स्पायरलला निर्माण करून आपल्या शरीरात घालू. या स्पायरल मधनच आपला जन्म झालेला आहे. खूप अद्भुत रहस्य उलगडलेली आहेत मला त्या 2 दिवस पुस्तकाच्या वाचनातून. ऍक्च्युअली ते पुस्तकच संपूर्ण जो काही नावाजलेला प्रिस्ट आहे, त्या प्रिस्टच्या संदर्भातल्या रिलेटेड नॉलेज मधनं, सॅक्रेड नॉलेज मधनं ते सगळं पुस्तक आलेलं आहे. आणि हा स्पायरल आपण तयार करत आहोत. एक अद्भुत ज्ञान आपल्याला मिळत आहे. ब्रह्मांडाशी आपलं कनेक्शन झालेलं आहे. आणि ब्रह्मांडातनं आपल्यासाठी जे जे आवश्यक ज्ञान आहे ते सर्व आपल्याला मिळालेलं आहे. आपण आता जेवढे ऑनलाईन आहोत 41 जण, ह्या 41 जण ह्या स्पायरल मध्ये उतरलेले आहेत. या व्हर्टेक्स मध्ये उतरलेले आहेत 41 जण. ही सगळी अद्भुत स्पायरलची ऊर्जा आपल्या 41 जणांना मिळत आहे. आणि एक अद्भुत आपलं ऊर्जा सर्कल, ऊर्जा ग्रीड तयार झालेला आहे. या ऊर्जा ग्रीड मध्ये आपण आता एक अद्भुत प्रकारच्या शक्तीने समाविष्ट झालेला आहोत. आणि ही जी सगळी जादूमयी शक्ती आहे आपल्या सर्व 41 जणांच्या ग्रीडची, जी स्पायरल शक्ती निर्माण झालेली आहे ती पाण्यामध्ये प्रचंड. मला पाण्याचा रंगही आज बदललेला दिसतोय. तुम्ही बघा जरा त्या पाण्याचा रंग बदललाय काय. मला दिसतोय बदललेला आज. थोडीशी निळसर झटा आलेली आहे पाण्याच्या ह्याच्यात. तर हे अद्भुत शक्तियुक्त ज्ञानयुक्त पाणी आज आपण ग्रहण करत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या अद्भुत ऊर्जेला धन्यवाद. हम्म. वेगळी चव लागते पाण्याची आज. तुम्हाला काय अनुभव आला टाका चॅट बॉक्स मध्ये. पाण्याचा अनुभव काय आला चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि चला ध्यानाला बसूयात. तो बहुरा पाण्यात घ्यायची गरज आहे. बघू किती लोकांनी केलं. वर्टेक्स वॉटर किती लोकांनी केलं चॅट बॉक्स मध्ये टाका. काही जाणवलं का? का उठायचा कंटाळा आला, पाणी यायचा कंटाळा आला? बघा, चॅट बॉक्स मध्ये टाका. एकाचही चॅट बॉक्स मध्ये उत्तर नाहीये. केले केले. सविता मॅडमने केले, राधिका मॅडम गोड लागले.
विसरू नका बरं का. वर्टेक्सला विसरू नका. आता उठल्यानंतर तरी हे करून घ्या. कारण खूप स्पायरलची क्षमता वेगळी आहे. भव्य दिव्य सगळं त्या स्पायरल मधनं मिळतंय आपल्याला. ते घ्यायचंय दिवसभरातून दोनदा तरी. वर्टेक्स वॉटर केली, पाण्याची चव गोड लागली. नाही, आज मला नाही गोड लागलं, आज मला वेगळं लागलंय पाणी. आज मला पाण्याचा कलर सुद्धा निळसर दिसला. आता बदललाय बघा, आता नाही, आता पाण्यासारखा दिसतोय. पण व्हर्टेक्स झाला होता त्याला रंगाची छटा बदलली होती, आज चव बदलली. पूर्ण ग्लासभर पाणी पिऊन झालेलं आहे. अश्रू सुद्धा बघा, अश्रू सुद्धा यायला लागलेत. अश्रूचंही अद्भुत रहस्य कळलं बरं का पुस्तकातून. मी जे म्हणते ना, अश्रू काय येतात, हायर ऊर्जा, हायर ऊर्जा, तसंच काहीतरी रिलेटेड विसरले मी. पण परत वाचायला हवंय. त्या अश्रूंचं सुद्धा त्यांनी दिले केव्हा होतात अश्रू निर्माण. पण हायर ऊर्जेशीच संबंधित आहे कनेक्शन, मी जे म्हणते ना कनेक्शन होतं. अनुजा मॅडम म्हणतात पिरॅमिड खाली ठेवलेले व्हर्टेक्स पण केले आणि पाण्याची चव गोडसर लागली. ठीक आहे, धन्यवाद. थोड्या वेव्स जाणवल्या. व्हर्टेक्स वेव्स तर तयार होतातच ना मॅडम, बहुराच तयार होतो ना. ठीक आहे, चला ध्यान करूयात. विसरू नका व्हर्टेक्स वॉटरला. नाही, करुणा वगैरे नाही मॅडम. नूतन मॅडम, हे तर तुम्ही नॉर्मल सांगितलं, करुणा असेल तर अश्रू. मी सांगितलं ना ऊर्जेशी संदर्भित आहे ते. विसरले मी, वाचते आता ते, शोधते मी, खुणा केल्यात. पण मी जे म्हणते ना की आपण हायर ऊर्जेत गेलो, हायर ऊर्जेशी कनेक्ट झालो की अश्रू येतात, त्या संदर्भातच त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला. डोळे शांत. माझा पूर्ण ग्लास संपलेला आहे बरं का पाण्याचा. पाणी भरपूर प्या. चला डोळे शांत मिटून घेऊयात.